नमस्कार. मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तींच्याच घरी जाते ज्यांचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं, ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं. अशातच या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी. 12 डिसेंबर रोजी दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे, तर आपण अत्यंत प्रभावी असे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. तर पहिला उपाय आहे, तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवासमोर रांगोळी घालावी. याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते. मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत किंवा चिकटवावेत. हे शुभ मानलं जातं. असे केल्याने घरात धनाची देवी वास करते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यासोबतच विष्णूंना गूळ आणि हरभरा अर्पण करावा. याने दोघांचेही अपार आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करत राहतील. या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गूळ, हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरींचा विशेष आशीर्वाद मिळत असतो. म्हणजेच आपण पुरणाचं नैवेद्य दाखवायचं आहे. एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होत असतात. तसंच या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे. याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होत असतात आणि हा दिवा तुपाचा लावायचा आहे. अत्यंत प्रभावी असा 11 लवंगांचा एक उपाय आपण पाहणार आहोत, पण तो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि पूजा मांडणीविषयी आपण थोडी माहिती घेऊयात. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार 2 डिसेंबरपासून झालेली आहे. यावेळी 4 मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत. मार्गशीर्ष महिन्यात शुभ कार्य करणे शुभ मानले जाते. कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला अधिक महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान, महालक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा केली जाते. हा महिना सुरू झाला की मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाला आरंभ होतो. तर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील शुभ मानले जाते. जाणून घेऊयात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि पूजा मांडणीबद्दल. पहिला मार्गशीर्ष गुरुवार 5 डिसेंबरला होता. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 12 डिसेंबर 2024, तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 19 डिसेंबर 2024 आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार 26 डिसेंबर 2024ला असणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. माता लक्ष्मीची मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित करायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे. स्वस्तिक काढले तर उत्तमच असते. चौरंगावरती लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ वर तांब्याचा कलश ठेवायचा आहे. कलशामध्ये हळद, कुंकू टाकायचे आहे, पाणी टाकायचे आहे, अक्षदा, दुर्वा, एक नाणं आणि सुपारी घालायची आहे. कलशावर विड्याची पाने अथवा आंब्यांची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे. यानंतर चौरंगावर अंतरलेल्या लाल कपड्यावरती थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करायची आहे. त्यानंतर चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवायचा आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे. घंटानाद करून धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर कथावाचन करून घ्यायचं आहे. कथावाचन झाल्यानंतर नैवेद्य बनवायचा आहे. मिष्टान्नाचं भोजन आपण देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तो सहपरिवार सहकुटुंब नैवेद्य खायचा आहे. एक नैवेद्य गाईला काढून ठेवायचा आहे आणि तो तिला खाऊ घालायचा आहे. शक्य असल्यास गोठ्यामध्ये जाऊन हल्ली चारासुद्धा मिळतो
तो चारा आपण त्यांना खाऊ घालू शकतो। मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व त्यांच्या देवी लक्ष्मीच्या पूजेचे सुद्धा आहे। असे मानले जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करतो, लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्यावरती आयुष्यभर होत असतो। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचा भांडार भरलेला राहतो। या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते। असं मानलं जाते की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवरती गरिबीची सावली कधीच पडत नाही। देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद ज्या भक्तांवरती सदैव राहतो। यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे। यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। आता आपण अत्यंत प्रभावी असा 11 लवंगांचा उपाय पाहणार आहोत। आपल्या घरी लवंगा असतातच, मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे लवंग। तर अखंड लवंग आपल्याला घ्यायचे आहे। असे तुटलेले वगैरे लवंग आपल्याला वापरायचे नाही आहेत। अखंड 11 लवंगा घ्यायच्या आहेत। देवीसमोर आसन टाकून बसायचे आहे आणि उजव्या हातामध्ये त्या लवंगा घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे। ज्या महिला माता लक्ष्मीचं व्रत करतात त्यांना माहिती आहे की महालक्ष्मी महात्म्य वाचताना शेवटी महालक्ष्मी अष्टक असते। तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर यूट्यूब किंवा गुगलवरती तुम्ही ते पाहून बोलू शकता। तर उजव्या हातामध्ये 11 लवंगा घेऊन महालक्ष्मी अष्टक तुम्हाला 11 वेळेस म्हणायचे आहे आणि त्यानंतर त्या लवंगा तुम्हाला एका छोट्याशा लाल कपड्यामध्ये, चौकोनी लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्याच्या तुकड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला त्याची पोटली बनवायची आहे आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत त्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। आणि रोज आपण जसं देवांना आंघोळ झाल्यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करतो तसंच आपल्याला त्या पोटलीची पण रोज पूजा करायची आहे। दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला त्या लवंगा ज्या आहेत आपल्या त्या तुम्ही त्यांचा वापर करू शकता। पण ह्या फक्त गोड पदार्थांमध्येच आपल्याला वापरायच्या आहेत। तिखट भाजी वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला या वापरायच्या नाहीयेत। किंवा तुम्ही लवंगा चहामध्ये सुद्धा घालून त्याचा चहा पिऊ शकता किंवा सर्दी खोकला झालेला असेल तर त्या तुम्ही चगळू शकता। आता बघा, मार्गशीर्ष मधले गुरुवार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। भले तुम्ही त्याचे व्रत करू नका, पण अशा काही छोट्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही महत्त्व द्या आणि ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा। या छोट्या मोठ्या गोष्टी केल्यामुळे मनाला सुद्धा छान वाटते, प्रसन्न वाटतं। या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये सर्व काही मिळत असतं। माता लक्ष्मी प्रसन्न होते, भरभरून आपल्याला आशीर्वाद देते। आपल्याला काही सेवा करायला वेळ मिळत नसेल तर या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही नक्की करा, जेणेकरून मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केल्याचे फळ तुम्हाला मिळेल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती किंवा उपाय नक्की करून बघा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा। धन्यवाद।